गावाकडच्या पद्धतीनं बनवलेली आहे पालक रगडा आज मी कसा बनवलेला आहे पूर्ण व्हिडिओ वॉच करा, शेवटपर्यंत पहा, की कुठेही स्किप न करता. आणि चला तर मग आपण व्हिडिओला न वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार, मी रुपाली, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर पहा, हे पहा, मी रात्रीचं ही पालक भाजी नीट करून ठेवलेली होती निसून, आणि सकाळी बनवते ही. तर स्वच्छ करून ठेवलेली आहे. आता याला 2 पाण्याने धुवून घेते मी. 2 पाण्याने धुवून घेतलेली अगोदर, नंतर कट करून घेतलेली आहे. तर त्यात बघा, हरभऱ्याची डाळ, हिरवी मिरची, लसण आणि मूठभर असे शेंगदाणे घेतलेले आहेत. ही पालक अशी कट करून घेतलेली आहे. तर आता हे सर्व एवढं सामान घेतलेलं आणि आता आपल्याला कुकरमध्ये टाकून शिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरला. आता कुकरमध्ये घालून टाकून घेते मी, आणि नंतर पाणी ॲड करायचं त्यात. खूप छान अशी चविष्ट लागते ही. खाणारे सुद्धा आवडीनं खातील अशी ही भाजी पालकाची. तर हे पहा, आणि लग्नामध्ये असती ना तशी ही भाजी बनवलेली आहे मी. हे टाकून घेतलेलं आहे पूर्ण सामान आता कुकरमध्ये, आणि त्यामध्ये थोडीशी हळद पण ॲड करणार आहे. हळद आणि पाणी आणि थोडंसं तेल पण टाकणार आहे मी. तर हळद टाकलेली आहे, पाणी टाकून घेते जेवढं आपल्याला शिजायला लागणार आहे तेवढं. पण हिरवी अशी भाजी पालकाची असल्यामुळे पाणी जास्त सुटतं, त्यामुळे थोडंसं कमीच टाकलेलं आहे. नंतर तेल टाकून घेणार आहे मी थोडं. हे आहे मोहरीचं तेल. मोहरीचं तेलच वापरायला लागली आता मी सध्या तर स्वयंपाकाला, कारण की 2-4 बॉटल आमच्या आहोंनी आणल्या होत्या तेलाच्या, म्हणजे वेगवेगळ्या तेलाच्या, आणि शिल्लक राहिली होती ही मोहरीचीच तेलाचं. तशीच पडून होती. मला तर आवडत नाही, पण आता काय करायचं, आणलेली आहे विकत, तशीच कसं ठेवायचं, मग आता यूज करते मी ती स्वयंपाकासाठी तेल. तर हे पहा, फायनली शिजलेली आहे आपली ही पालक डाळ, पण खूप छान शिजली होती. थोडंसं पाणी टाकून सुद्धा एवढं पाणी राहिलेलं आहे, सुटलेलं आहे भाजीला. खूप छान लागते भातासोबत किंवा भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता आपण. खूप टेस्टी आणि हेल्दी आहे अशी पालक म्हणल्यावर आपलं रक्तवाढीचं प्रमाण जास्त करते पालक. रक्त वाढवते आपल्या शरीरात, आणि थंड पण असते. चला तर हे काढून घेते मी आता, आणि फक्त पळीनंच हे करून घेते, बारीक करून मॅश करून घेतलेलं आहे. पळीनंच मॅश केलेलं आहे. आणि नंतर आता त्या पालकाच्या भाजीमध्ये जे शिल्लक पाणी होतं ते पण तेच टाकायचं आहे. आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. कढई ठेवली आता गरम करण्यासाठी, आणि फोडणी द्यायची आहे आपल्याला. आणि जे शिल्लक पाणी राहिलं होतं त्यामध्येच ते मी दुसरं थोडंसं पाणी ॲड करून गरम केलेलं आहे, तेच यूज करणार आहे भाजीमध्ये. मला थोडीशी पातळ पाहिजे भाजी, त्यामुळं मी जास्त ठेवलेलं आहे पाणी. तर हे पहा, आता तेल टाकून घेते इथे, पण मोहरीचंच तेल आहे सध्या, मोहरीचंच वापरते. आता जिरे मोहरी टाकणार आहे फक्त, बाकीचं काय टाकणार नाही, कारण आपण लसूण टाकलेलं आहे, हिरवी मिरची टाकलेली आहे शिजते वेळेसच पालकसोबतच, आणि त्यामुळं काहीच टाकणार नाही. एवढंच टाकणार आहे, लसूण, मोहरी आणि जिरे आणि तेल एवढंच टाकणार आहे. त्याचाच तडका देणार आहे. हे लाल झालेलं आहे पूर्ण जिरे मोहरी. आता भाजी टाकून घ्यायची आपल्याला, पाणी ॲड केलेली ती पालकची भाजी. हे पहा, साधी सिंपल पटकन होणारी अशी ही हेल्दी पालक गरगटा आहे आपला. मला हे चिकन पातळच पाहिजे होतं, म्हणून जास्त पाणी ॲड केलेलं आहे. आपण थोडं घट्ट पण करू शकता, पण मी पातळ ठेवलेली आहे. मग कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशी झालेली आहे फायनली भाजी. प्लीज सर्वांनी लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये.